मराठा आरक्षणाचा विषय मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या अटीवर मार्गी लावला। जालन्यापासून ते नवी मुंबईपर्यंत लाखोची गर्दी गोळा करत सरकारवर दबाव टाकण्यात ते यशस्वी ठरले। सरकारने मराठ्यांना काय दिलं आणि प्रत्यक्षात काय मिळणार याची चर्चा पुढे होत राहीलच, पण मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला झुकवले हा संदेश मात्र नक्कीच गेला। कोणत्याही नेत्यामागे गर्दी जमली की तो नेता आज ना उद्या राजकारणात प्रवेश करतो हेच आतापर्यंत दिसून आले। त्यामुळे जरांगे पाटील भविष्यात कोणत्या पक्षात प्रवेश करणार किंवा मराठ्यांचा स्वतंत्र पक्ष काढणार का अशी चर्चा होत असते। याची कारण काय आहेत पाहूया या व्हिडिओमधून। लाखोंनी गर्दी जमवणारा नेता राजकारणापासून दूर राहू शकत नाही। खुद जरांगे पाटील यांनाही आधी राजकारणात प्रवेशाबद्दल विचारले होते, त्यावर त्यांनी राजकारणात जाण्यापेक्षा आपण हिमालयात निघून जाऊ असे उत्तर दिले होते। मला समाजाचे प्रश्न महत्त्वाचे आहेत असे म्हणत त्यांनी राजकारणाचा मुद्दा खोडून काढला होता। पण आता आगामी काळात लोकसभा आणि विधानसभा निवडणूक होणार आहेत, त्यामुळे जरांगे काय भूमिका घेणार किंवा त्यांचा कल कोणाकडे असणार याचा अंदाज सर्वच राजकीय पक्षांकडून घेतला जात आहे। कारण हिमालयात जाऊ म्हणणारे अनेक राजकारणी महाराष्ट्रात होऊन गेले, पण नंतर त्यांनी राजकारण केलेच। त्यातील दोन महत्त्वाची नावे, एक बाळासाहेब ठाकरे आणि दुसरे शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी। दुसरा महत्त्वाचा मुद्दा, लाखोंनी गर्दी जमवणारा नेता कधीही राजकारणापासून दूर राहू शकत नाही। मनोज जरांगे आता ठाम असले तरी भविष्यात काय? राजकारणात प्रवेश न करण्याबद्दल मनोज जरांगे ठाम असले तरी भविष्यात काय होईल हे वेगळे सांगायला नको। आतापर्यंत मराठा समाजाच्या प्रश्नासंबंधी अनेक संघटनांनी किंवा नेत्यांनी आतापर्यंत काम केलं आहे। त्यातील जवळपास सर्वच जण नंतर कोणत्या ना कोणत्या पक्षासोबत जोडले। पुरुषोत्तम खेडकर यांची संभाजी ब्रिगेड सुरुवातीला सामाजिक संघटना होती, त्यानंतर त्यांनी संभाजी ब्रिगेडला राजकीय पक्ष केलं। त्याच मुद्द्यावर संघटनेत फूट पडली। खेडेकरांचा गट कधी स्वतंत्रपणे तर कधी इतर पक्षाचे हात मिळवणे करत राहिला। संभाजी ब्रिगेडचा दुसरा गट प्रवीण गायकवाड यांच्या नेतृत्वात काम करतो। हा गट थेट राजकारणात नसला तरी देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना उघड पाठिंबा देत आहे। अखिल भारतीय मराठा महासंघ प्रत्येक निवडणुकीत कोणत्या ना कोणत्या पक्षासोबत गेल्याची उदाहरणे आहेत। मराठ्यांच्या प्रश्नावर विनायक मेटे यांनी शिवसंग्राम संघटनेची स्थापना केली, नंतर त्यांनी तो राजकीय पक्ष म्हणून नोंदवला। मेटे यांनी कधी गोपीनाथ मुंडेशी कधी शरद पवार यांच्याशी जुळून घेत आपली आमदारकी कायम ठेवली। त्यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी ज्योती मेटे भाजपासोबत आहेत, मात्र तेथे आता फूट पडली आहे। त्यांच्या दीराने वेगळी संघटना स्थापन करण्याचे ठरवले आहे। मनोज जरांगे रावसाहेब दानवेंना घाम फोडू शकतात। या साऱ्या मराठा नेत्यांपेक्षा जरांगे यांना मिळणारा प्रतिसाद प्रचंड आहे। जरांगे यांचा चाहता वर्ग संपूर्ण महाराष्ट्रात असला तरी देखील बीड आणि जालना या दोन जिल्ह्यात त्यांचा विशेष प्रभाव आहे। त्यांच्या अंतरवली सराटी हे गाव जालना जिल्ह्यात येते, त्यामुळे त्यांच्यासाठी जालना लोकसभेची जागा अनेकांनी निश्चित केली आहे। ते जर जालन्यातून रिंगणात उतरले तर भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि विद्यमान खासदार रावसाहेब दानवे यांचा घाम फोडू शकतात। जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा गेली 5 महिने मोठ्या नेटाने लढवलाय। त्यांना समर्थनही झपाट्याने मिळत गेले। कोणत्याही राजकीय पार्श्वभूमी नाही, फार शिक्षण नाही, कमवलेले वक्तृत्व नाही, तरीही जरांगे पाटील यांचा प्रामाणिकपणा समाजाला भावला। समाजच त्यांच्या पाठीशी उभा राहिला। सोशल मीडिया असो, टीव्ही, वर्तमानपत्र आणि रस्त्यावरील गर्दीतही जरांगे दिसत होते। जरांगे राजकीय पक्षात जाण्याची शक्यता कमी। या साऱ्याचा उपयोग करून जरांगे यांनी आता राजकारणात जम बसवावा असे त्यांच्या चाहत्यांना वाटत आहे। पण ते एखाद्या पक्षात गेले तर तेथील एखाद्या दुय्यम किंवा तिय्यम नेत्यासारखी त्यांना वागणूक मिळू शकते। जरांगे यांचा तो स्वभाव नाही। आतापर्यंत त्यांनी काही मिळवले आहे ते स्वतःच्या हिमतीवर, त्यामुळे ते कोणत्याही पक्षात जाण्याची शक्यता फारच कमी वाटते। त्यांचा ओढा कोणत्या पक्षाकडे किंवा कोणत्या नेत्याकडे आहे याचा थांगपत्ता मात्र त्यांनी अजून लागून दिलेला नाही। सर्वच राजकीय पक्षांना त्यांनी आपल्या ताकदीवर वाकवले आहे। त्यांच्यावर थेट टीका करण्याची हिंमत छगन भुजबळ आणि इतर ओबीसी नेत्यांनी दाखवली। इतरांनी मात्र जरांगेंच्या कानात घेणे पसंत केले। एकनाथ शिंदेची मराठा स्ट्रॉंगमॅन म्हणून प्रतिमा। जरांगे यांनी प्रत्येकाची मदत घेत मराठा आरक्षणाचा मुद्दा नेटाने लढवला, पण जी कुजबुज मोहीम सुरू असते त्यात जरांगे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आतून मिलीभगत आहे असे सांगितले जाते। एकनाथ शिंदे यांना मराठा स्ट्रॉंगमॅन म्हणून प्रतिमा निर्माण करण्यात जरांगे यांच्या आंदोलनाचा नक्कीच उपयोग झाला। जरांगे यांच्या आंदोलनाला सर्वतोपरी मदत शिंदेंनीच केल्याचे बोलले जाते, तरीही जरांगे हे शिंदेंना साथ देण्यासाठी थेट त्यांच्यासोबत उघडपणे जातील याची शक्यता कमीच आहे। कारण जरांगे स्वतःचं नेतृत्व तयार केलं आहे, ते इतरांच्या नेतृत्वाखाली काम करू शकत नाही। जरांगे कुंपणावरून किती दिवस राजकारण करणार? या साऱ्या पार्श्वभूमीवर स्वतःची संघटना पुढे आणू शकतात किंवा सोयीप्रमाणे राजकारण फिरू शकतात। मराठवाड्यात तरी चमत्कार घडू शकतात एवढी क्षमता ते आज कमवून बसले आहेत। अर्थात जरांगे राजकारणात गेल्यानंतर त्यांच्यावर नाराज होणाऱ्यांची संख्या कमी नसेल।
जरांगेंभोवती जी गर्दी जमत आहे ती सर्वपक्षीय आहे. त्यात सर्वपक्षीय मतदार आहेत. त्यामुळे ते सारेच जरांगेसोबत येतील असे अजिबात नाही. त्यामुळे राजकारणात जरांगे यांना झगडावे लागणार आहे. पण संघर्ष हा जरांगेंचा DNA आहे. त्यामुळे जरांगे कुंपणावरून किती दिवस राजकारण करणार आणि थेट निवडणुकीच्या आखाड्यात कधी उतरणार याची सर्वांना उत्सुकता आहे.